कोणी याला समोसे म्हणा तर कोणी याला खारी शंकरपाळी म्हणा. आम्ही तर याला चटपटीत असे समोसेच म्हणतो. रामकृष्ण हरी मंडळी, संध्याकाळच्या वेळी तुम्हालाही काहीतरी चहासोबत खायची इच्छा होत असेल तर ही झटपट होणारी रेसिपी तुमच्यासाठी. तर आज आपण बनवतोय चटपटीत समोसे. काय करायचं, सर्वात आधी 1 कप मैदा घ्यायचा. तो मैदा चाळणीने चांगला गाळून घ्यायचा. मैदा गाळून झाला की आपण पोहे खायच्या चम्मचनी अर्धा चम्मच एवढं मीठ घालणार आहोत. आता यामध्ये आपण घालणार आहोत पोहे खायच्या चम्मचनीच अर्धा चम्मच ओवा. आता आपल्याला त्याच चम्मचनी 2 चम्मच एवढं तेल घालायचं आहे. 1 चम्मच आणि हा एक दुसरा चम्मच. आता आपण यात घातलेलं जे तेल आहे हे संपूर्ण मैद्याला चोळून लावायचं आहे. तर इथे मी तेल सर्व मैद्याला व्यवस्थित चोळून लावून घेतलं. आता आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहोत. इथे मी थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा घट्ट असा गोळा तयार करून घेतला. आता हा गोळा आपल्याला थोडं तेल लावून असाच 10 ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला गोळा इथे छान असा मुरलेला आहे, नरम झालेला आहे. आता आपल्याला परत या गोळ्याला थोडं मळून घ्यायचं आहे. आता आपण या गोळ्याचे 2 सारखे भाग करून घेणार आहोत. आता एक गोळा घ्यायचा आणि मस्त असा पोळपाटावर लाटून घ्यायचा. पातळ अशी पोळी लाटतो ना आपण, त्याप्रमाणे लाटून घ्यायची. तर इथे तुम्ही बघू शकता माझी पोळी मस्त अशी लाटून झालेली आहे. आता ही पोळी आपल्याला समोशाच्या साईजमध्ये कापून घ्यायची आहे. तर आपले इथे आता सर्व समोसे कापून तयार आहेत. इकडे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण हे सर्व समोसे तळून घेणार आहोत. तर जेव्हा आपण हे समोसे तळणार आहोत तेव्हा हे तेल चांगलं तापलेलं असायला हवं. तर येथे मी सर्व समोसे मध्यम आचेवरती मस्त असे तळून घेतलेले आहे. त्यानंतर मी राहिलेल्या गोळ्याचे सुद्धा येथे समोसे तयार करून घेतले आणि तळून घेतले. आता आपण या समोशावरती टाकायला एक मसाला तयार करणार आहोत. तर इथे मी 10 ते 15 मिरे घेतली, त्यामध्ये थोडंसं तिखट घेतलं आणि थोडं काळं मीठ घेतलं. हे सर्व कांडून घेतलं मस्त असं. आता आपण हा मसाला या समोशावरती टाकून घेणार आहोत. तर इथे आपले चटपटीत असे समोसे तयार आहेत. तर आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.